स्वराज्याच्या इतिहासामध्ये एक नाव असं आहे जे तुम्ही कधी ऐकलं नसेल, ज्यांनी स्वराज्याला एक नवी दिशा दिली. ते नाव आहे कोण्हेर त्र्यंबक एकबोटे. हे नाव मोठ्या शौर्याने घेतले जाते. असं म्हणतात की एकदा युद्धाच्या वेळी त्यांच्या घोड्याच्या पायाच्या चांदीचा कडा बांधलेला होता. तो फक्त शोभेसाठी नव्हता, तर तो त्यांचा मान सन्मान आणि शौर्याचं प्रतीक मानलं जायचं. एका मोहिमेदरम्यान शत्रूंनी अचानक हल्ला केला. अनेक सैनिक घाबरले, पण कोण्हेर त्र्यंबक आपल्या घोड्यावर बसून रणांगणात तुफान वेगाने उतरले. घोड्याच्या पायाचा चांदीचा कडा धावताना चमकत होता आणि सैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करत होता. ते मोठ्याने म्हणाले, स्वराज्यासाठी प्राण गेले तरी चालेल, पण मागे हटणार नाही. त्यांच्या धाडसी नेतृत्वामुळे मराठा सैन्याने जोरदार प्रतिकार केला आणि शत्रू मागे हटू लागला. त्या दिवसानंतर घोड्याच्या पायातील चांदीचा कडा हा त्यांच्या पराक्रमाची ओळख बनला. आजही मराठ्यांचा इतिहास कोण्हेर त्र्यंबक एकबोटे यांचे नाव, निष्ठा, शौर्य आणि स्वराज्य भक्तीने स्मरणात ठेवले जाते. स्वराज्याच्या इतिहासामध्ये असे काही अनेक नावे आहे जे आजपर्यंत आपल्या समोर आलेले नाही. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. तेच नाव आपण समोर आणण्याचं काम करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा.